बघा, शेवटी हे जे आहे ना, हे MMRDA माध्यमातून करते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आता तर काही सांगू शकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये. आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत. तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे. पहिलं भाषण आहे माझ्याकडे आता फोनमध्ये. काही भाषण मिळत नाहीयेत. कारण याचं कारण असं की पहिल्या वेळेचं भाषण आता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. मात्र त्यावेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्कूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले. तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्याची किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसऱ्या मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाही सगळीकडचे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेला असेल तर ते द्यावं ही माझी विनंती. शेवटचा प्रश्न. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तर धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालं ते पाहावं याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.